यापुढे आधार कार्ड बंधनकारक नसणार. केंद्र सरकारचा नवा आदेश. आधार कार्ड न्यू योजना 2026. भारत सरकारने 2026 मध्ये आधार कार्ड प्रमाणे अधिक सुरक्षा आणि प्राधान्य करण्याचा नवीन नियम लागू केला आहे. या बंधनाचा मुख्य उद्देश फसवणूक रोखणे आणि सर्वसामान्य नागरिकांना आधार संबंधित सेवा सुलभ उपलब्ध करून देणे हे आहे. प्रत्येक आधार कार्ड धारकांसाठी हा नियम पालन करणं अनिवार्य आहे. यामुळे राष्ट्रीय ओळखपत्र प्रक्रिया अधिक सुगम होईल. URL डेटा सुरक्षा आणि पडताळणी प्रक्रिया बदल डिजिटल दृष्टिकोनाने एक म्हणजेच पाऊल मानले जात आहेत. आधार कार्ड आता केवळ एक कागद नसून बँक खाते सर्व सरकारी स्वयंप अनिवार्य झाले एक महत्त्वपूर्ण दैवेश आहे. नवीन मार्गाची त्वरित आता ओळख पटवण्यासाठी दुसऱ्या पाळी पद्धत वापरली जाईल. यासाठी बायोमेट्रिक आणि फिंगरप्रिंट किंवा या स्कॅन मोबाईल OTP देखील आवश्यक असेल. या प्रगती सुरक्षित प्रमाणित दुसऱ्या आधार गैरसमज अतिशय जवळच्या अशी होणार आहे. केवळ मूळ आधार धारकांना त्यांचे ओळखपत्राने वापर करून सेवेचा लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे ती माहिती चोरी थांबेल. माहिती अपलोड करण्यासाठी नियमांमध्ये सरकार आता मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. नाव, जन्मतारीख आणि पत्ता त्यासारखी महत्त्वाची नोंदणी आता आयुष्यभर मर्यादित वेळेत बदल येतील. जेणेकरून कोणत्याही आपल्या ओळखपत्राला लपवण्याची वारंवार मदत करू शकत नाही. पत्ता बदलण्यासाठी ऑनलाईन सुविधा वापर करता येईल, परंतु बायोमेट्रिक माहिती उद्देशित अधिक आधार केंद्रात जाऊन बंधनकारक असेल. माहिती अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्र यादी देखील आता अधिक कडक करण्यात आले असून केवळ अधिकृत सरकारी पुराव्यांचे देखील घेतले जाईल. जे नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आधार लिंकमधील माहिती अपलोड केली नाही त्यांनी ही वेळ अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सध्याचे मोबाईल नंबर, कायमस्वरूपी पत्ता आणि फोटो वेगळे अपलोड करा आवश्यक आहे. कारण जुन्या माहिती सरकार यांचे लोणी लाभ किंवा तंत्र अडचणी येऊ शकतात. विशिष्ट OTP मिळण्यासाठी चालू मोबाईल नंबर लिंक असे प्राधान्य बनवले गरजेचे आहे. सरकार नागरिकांना आवाहन केले आहे की त्या आपल्या आधार पडताळणी करून घ्यावी जेणेकरून कोणतीही सेवा खंडित होणार नाही. ऐतिहासिक तंत्रज्ञान आणि गोपनीयता. डेटा सुरक्षित निर्माण होण्याची शंका दूर करण्यासाठी सरकार आधुनिक ॲप्लिकेशन तंत्रज्ञान वापर केले आहे. आधारवरचे डेटा आता राष्ट्रीय सुरक्षा मान्यकरी सुरक्षित करण्यात असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना तो ॲक्सेस करता कठीण होईल. नागरिकांना देखील स्वतःचे सतत बाळगणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर आणि OTP कोणाची ओळख व्यक्ती किंवा संस्थेची फोन कॉलिंगसाठी नये. युजर ID अधिक प्रकारे वैयक्तिक माहिती मागू नये. त्यामुळे फसवणूक वाचवण्यासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ वापर करावा. या नियमातून सरकार अन्न, पेन्शन आणि रेशन कार्ड यासारख्या योजनेत मोठा पारदर्शक आहे. कडक पडताळणी, बोगस लांबोड कामी मोठी आणि गरजेची व्यक्ती त्यांना हक्काचे थेट बँक खात्यामध्ये DPDचे मिळेल. यामुळे भ्रष्टाचारी असेल आणि शेतकऱ्याची तिजोरीमध्ये पैशाची योग्य विनियोग होईल. विशिष्ट ग्रामीण भागातील आणि गरीब लोकांसाठी ही पारदर्शक व्यवस्था अत्यंत फायदेशीर ठरेल, कारण त्या वाटेवर लाभ व्यक्तीमध्ये त्यांच्या सुरक्षितता पोहोचेल. या नवीन नियमातून सरकारी अनुदान, पेन्शन आणि रेशन कार्ड यासारख्या योजनेत मोठा पारदर्शक येणार आहे. कडक पडताळणीमुळे बोगस लाभार्थी नाव कमी होतील आणि गरजेच्या व्यक्तींना हक्क थेट बँक खात्यात DPD मिळेल. यामुळे योग्य विशिष्ट सुरक्षा होईल. विशिष्ट ग्रामीण भागातील आणि गरीब लोकांची ही पारदर्शक व्यवस्था अत्यंत फायदेशीर ठरेल, कारण त्यांच्या वाटेवर मध्यशिवाय लाभार्थी सुरक्षित पोहोचेल. आधार प्रमाणे अधिक सक्षम बनवणे केवळ सरकारचे नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्या आधार संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार, शंका अधिकृत हेल्पलाईन किंवा तक्रार पोर्टल मदत घ्यावी. कोणत्याही खाजगी बळी न पडता केवळ राष्ट्रीय आधार केंद्रावर आपली माहिती अपलोड करावी. 2026चे हे नवीन नियम देशातील डिजिटल भविष्यात अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी आहे, ज्याचा लाभ प्रत्येक भारतीय दीर्घकाळ मिळणार राहील.